पन्हाळगडाचा जुना इतिहास पाहायला गेला तर पन्हाळगड किल्ला हा महाराजांचा जन्म होण्याच्या पूर्वी म्हणजे 600 वर्ष ती बांधण्यात आलेला आहे. आपल्या पन्हाळगडाचा टॅक्स नाका पाहिला किंवा जिथे गुलाबी कलरची टॅक्स पावती बघा तिथून आपल्या पन्हाळगडला स्टार्टिंग झाली किंवा सुरुवात झाली. इथून गडाला 8 किलोमीटर लांबीची संरक्षित केली ज्याला आपण मराठीमध्ये तटबंदी या नावाने ओळखतो. या तटबंदीची निर्मिती करण्यात या 8 किलोमीटर लांबीच्या तटबंदीच्या आतमध्ये म्हणजे 450 ते 500 एकरच्या परिसरामध्ये पन्हाळगडाची निर्मिती किंवा जे बांधकाम होतं ते 11व्या शतकात म्हणजे इसवी सन 1052 साली शिलार वंशी हे पन्हाळगड किल्ला शिलार वंशी 1052 ते 1112 म्हणजे टोटल 7 वर्षाचा कालावधी राजा भोज यांना गडाची तटबंदी अशी बांधवण्यात होती. गडावरील जी आपण धान्याची कोठाऱ्यानंतर पाहणार आहे तितक्या इमारतीचं बांधकाम करण्यासाठी कालावधी लागला. त्यानंतर पुन्हा 1112 साली यादव वंशी तुम्ही राज्यवलं ऐकलं असतं किंवा देवगिरीची यादव त्यांचं आपल्या गडावरती राज्य आलं. 1112 पासून 13व्या शतकापर्यंत गड किल्ल्यावरती यादवांचं राज्य होतं. यादवांच्या कालखंडामध्ये गडावरती वेगळ्या विहिरी आणि तलावांचं पिण्याच्या पाण्यासाठी बांधकाम करण्यात आलं. त्या 13व्या शतकात जी बहामनी सल्तनत म्हणजे मुस्लिम राजे त्यांच्याकडे पन्हाळगडाचा भाग आला. 13व्या शतकापासून इसवी सन 1459 सालापर्यंत गडावरती या बहामनी सल्तनतीचं राज्य होतं. त्यानंतर पुन्हा 1489 साली विजापूरच्या आदिलशाहीच्या वाटेला पन्हाळगड हा किल्ला आला. 1489 ते 1659 या कालखंडापर्यंत गडावरती विजापूरच्या आदिलशाहीचं राज्य होतं. आदिलशाहीच्या कालखंडामध्ये गडावरती सदरेची जागा म्हणजे सज्जाकोटी आणि आपण जी समोरील इमारत पाहतात ही अंधार बावडी बनवण्यात आली. आणि त्यानंतर 28 नोव्हेंबर 1669 साली छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगड किल्ला आदिलशाहीपासून जिंकून घेतला. म्हणजे 10 नोव्हेंबर 1659ला प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केल्यानंतर बरोबर महाराजांनी 18 दिवसांनी पन्हाळगड किल्ला आपल्या स्वराज्यात दाखल केलेला आहे. तुम्ही महाराष्ट्रात बरेचसे गडकिल्ले फिरला असेल किंवा पाहिले असतील. स्वराज्याची राजधानी गडकिल्ले रायगड असेल, प्रतापगड, तोरणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग ही जी मी नावे घेतली ते महाराजांनी स्वतः बांधले स्वतः बनवलेले किल्ले. परंतु पन्हाळगडाचा एकमेव विलग किंवा वेगळा किल्ला आहे हा महाराजांना पूर्णपणे बांधून म्हणजे महाराजांनी शत्रूपासून जिंकून घेतला किल्ला आहे. ते आपण एक पन्हाळी वास्तू पाहतात. या वास्तूचं नाव आहे अंधार बाव. अंधार म्हणजे काळूख, बाव म्हणजे विहीर म्हणजे. तुम्ही जर लांबून येतात जर इमारत जर पाहिली तर तुम्हाला इमारत एक मजली दिसते. गडाच्या मागे बुरुजाचा आकार. बुरुज म्हणजे काय तर गडाचं टेहेनी करण्यासाठी चौकी म्हणते. आतमध्ये जाऊन जर तुम्ही इमारत जर पाहिली तर इमारत अंडरग्राऊंड आहे 3 मजली. शत्रूला फसवण्यासाठी अशा प्रकारे त्याच्या इमारती बनवण्यात आल्या. इमारतीचा जो पहिला मजला दिसतो त्याच्या आतमध्ये सैनिक राहण्यासाठीची व्यवस्था. वरून जर डोकावून तुम्ही दुसऱ्या मजल्यावरती जर पाहिलं तुम्हाला एक चौकोनी दगडी कमान दिसते. त्या कमानीच्या आतमध्ये गडाच्या बाहेर पडण्यासाठी चोरवाट किंवा गुप्त रस्ता आणि शेवटच्या मजल्यावरती अंधाऱ्या ठिकाणी बावडी बनवली. इमारतीच्या आतमध्ये वीज किंवा बावडी बांधण्याचं कारण जर गडाला बाहेरून तिथून एक घेरा दिला किंवा वेढा दिला की प्रथम शत्रूशी काय करायचे गडाचे बाहेरून अन्नधान्य रोखलं. अन्नधान्य रोखलं गडावरची उघड्यावरच्या विहिरी असायच्या, तलाव असायचे त्यातून गडावरील सैनिकांना पाण्यातून विषबाधा केली. म्हणजे विषबाधा जर केली जाऊन ती विषबाधा केली तर गडाच्या आतमध्ये पिण्यायोग्य पाणी सुरक्षित ठिकाणी शिल्लक राहावं, शत्रूला समजून येऊ नये, दिसून येऊ नये अशा ठिकाणी अंधार ठिकाणी पिण्याच्या पाण्याची विहीर या ठिकाणाला अंधार बाव किंवा शृंगार बाव या नावाने ओळखलं जातं. गडाच्या मागे बुरुज दिसतो. लांबून पाहिलं तरी इमारत 1 मजली वाटते. आतमध्ये जाऊन तुम्ही इमारत पहा इमारत 3 मजली आहे. शत्रूला फसवण्यासाठी अतिशय काळजी कारागीर गुळसुटाने गुळ, चुना, माती, सुपारी एवढे छोटे छोटे खडक असतात पुण्यामध्ये काढून त्यावेळच्या पारंपरिक साधनांचा वापर करून इसवी सन 15व्या शतकात ही अंधारबाव नावाची इमारत बांधून त्यापैकी पूर्ण करण्यात आली. आता आपण आतमध्ये जाऊन ही इमारत पाहून घेऊ.